नोटबंदीनंतर काळ्या पैशाला चाप लावण्यासाठी केंद्र सरकारनं आयकरात सुधारणा करणारं नवं विधेयक आणलंय। लोकसभेत हे विधेयक सादर झालं। त्यानुसार नोटबंदीनंतर खात्यात जमा होणाऱ्या अघोषित रकमेवर 50% कर लावला जाणार आहे आणि जर आयकर विभागानं छापा टाकून बेहिशेबी रक्कम जप्त केली तर त्यावर तब्बल 85% कर देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय। याशिवाय काळा पैसा धारकांनाही जाहीर केलेल्या रकमेच्या 25% रक्कम गरीब कल्याण योजनेच्या निधीत जमा करावी लागणार आहे। काल विरोधकांच्या गोंधळात या प्रस्तावावर चर्चा झाली नाही, त्यामुळे आज पुन्हा ही चर्चा होण्याची शक्यता आहे। बेहिशेबी रक्कम जाहीर केल्यास कर आणि दंड मिळून 50% दंड आकारण्यात येणार आहे, असं प्रस्तावित विधेयकामध्ये आहे। 25% रक्कम तुम्ही यामधली वापरू शकाल। 25% रक्कम ही तुम्हाला मात्र 4 वर्षांनी मिळेल। 1 कोटीपैकी 50 लाख कर असेल, 25 लाख आता मिळतील आणि 25 लाख रुपये 4 वर्षांनंतर मिळतील। बेहिशेबी संपत्ती जाहीर करणाऱ्यांचं नाव यामध्ये उघड केलं जाणार नाही, असा एक मुद्दा या विधेयकामध्ये मांडण्यात आला आहे। 60% कर अधिक 15% सरचार्ज असे एकूण 75% कर असेल बेहिशेबी रक्कम जाहीर न केली तर। याशिवाय आणखी 10% सरचार्ज लावण्याचा अधिकार आयकर खात्याला देण्यात आलेला आहे। असे एकूण 85% रक्कम दंड म्हणून वसूल केली जाईल। 1 कोटीपैकी 85 लाखांचा दंड असेल आणि 15 लाख परत मिळतील, हे आपण समजू शकतो किंवा हे आपण काल्पनिक म्हणून धरू शकतो। छाप्यात बेहिशेबी रक्कम जप्त केली तर तब्बल बेहिशेबी रकमेच्या 90% कर आणि दंड वसूल केला जाईल। म्हणजे 1 कोटी रुपये छाप्यात सापडल्यास फक्त 10 लाख परत मिळणार। पकडलेल्या बेहिशेबी संपत्तीचं काय होणार तर जाहीर केलेल्या बेहिशेबी रकमेच्या 25% रक्कम पंतप्रधान गरीब कल्याण निधीत जमा केली जाईल। या पैशांचा वापर शिक्षण, आरोग्य, सिंचन, पायाभूत सुविधांसाठी केला जाईल। पुढील 4 वर्षांसाठी हे पैसे या योजनेसाठी वापरले जातील।